गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडव्यासाठी साखरेची घाटी म्हणजे साखरेचा हार आपल्याला लागणार आहे. ते आपण बाहेरून विकत आणतो, तर ते घरात सुद्धा बनवता येते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात कशी बनवायची आहे हे आपण पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडवा म्हटलं तर आपल्या खूप छान सगळ्यात नवीन वर्ष आणि महत्त्वाचा हा दिवस असतो. त्याच्यासाठी लागणारा हार आणि म्हणजेच साखरेची घाटी म्हणतात त्याला, तर ते आपण घरच्या घरी कशी बनवणार आहोत हे दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर ही साधी सोपी पद्धत अगदी घरामध्ये आपल्याला करता येते आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरात जे बनवतो त्याचं आपल्याला खूप छान समाधान मिळतं. तर आपण सर्वात आधी बघूया. तर सर्वात आधी आपल्याला साखरेची घाटी बनवण्यासाठी आपल्याला दोरा किंवा धागा लागणार आहे आणि तो धागा जाड असा लागणार आहे. तर तो जितके तुम्हाला मोठी साखरेची घाटी बनवायची असेल तितक्या आकाराचा तो धागा घ्या आणि मी वाटीमध्ये पाणी घेऊन तो धागा छान भिजत ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपे पात्र घेतलेलं आहे. आपे पात्र छान स्वच्छ धुवून कोरडं पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या आपे पात्राला तूप लावून घ्यायचं आहे. सर्वीकडे जे साईडनी 9 असे आपले आहेत त्या गोलाकार आपे पात्रामध्ये छान असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले साखरेची घाटी अलगद निघेल. त्याच्यानंतर मी जो धागा घेतलेला आहे तो धागा असा आपे पात्राच्या सगळ्या बाजूने मधोमध असा ठेवायचा आहे आणि मधोमध असा बुडवून ठेवायचा आहे. त्या तुपाला असं लावून ठेवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते तसा. तुम्ही हवं तर मधल्यामध्ये जो 3 असा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण असं साईडनी छान आपली माळ तयार होईल त्यासाठी मी साईडलाच धागा लावलेला आहे. आणि आता मी बघू शकता तुम्ही 1 वाटी अशी साखर घेतली आहे. 1 वाटी साखरला तुम्ही बुडेल इतकंच पाणी टाका. तर मी अर्धी वाटी असं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हलवून छान घ्यायचं आहे. जितकी साखर आहे ना त्याच्यावर थोडंसं किंचित बोट बुडेल असं इतकी साखरेमध्ये पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला नुसताच पाक करायचा आहे त्याचा. तर जास्त पाणी टाकू नका, नाही तर जास्त पाणी टाकलं तर खूप वेळ जाईल. तर त्यासाठी 1 वाटी साखरला अर्धी वाटी पाणी भरपूर होतं. त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर मी 2 चमचे दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्यामुळे आपली घाटी सफेद होण्यास मदत होते आणि त्याच्यानंतर पूर्ण 2 चमचे किंवा 1 चमचा तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर मी 2 चमचे दूध टाकलेलं आहे आणि छान हलवून घेते. हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती जी निघते ना मळी म्हणतात त्याला, ती मळी ते निघत आहे बघा आणि मी ते काढते. वरचंच अलगदपणे ते काढायचे आहे. जो काळसरपणा असतो, जे साखरेमधली घाण असते ती निघून जाते, ती त्याला मळी असं म्हणतात. तर आता हे मी वरचेवरच काढून घेते, खाली पूर्ण बुडवायचं नाही आहे चमचा. तर वरच्यावर अशी ती सगळं काळपटपणा निघून जातो, मळी निघून जाईल. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता आणि रंगीबेरंगी अशी साखरेची घाटी किंवा हार तुम्ही पाहिलाच असेल. तर आपल्याला जर सफेद घाटी किंवा अजून वेगळा रंग टाकायचा असेल तर रंग वेगळा टाकू शकतो. तर मी इथे 2 प्रकारची घाटी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता छान असं आपली साखरेच्या पाकेला उकळी आली आणि थोडंसं आटत आलेलं आहे. सतत हलवायचं आहे. तर मी प्लेटमध्ये असं थोडंसं टाकून बघितलं आहे, तर ते आता अजून थोडंसं राहिलेलंच आहे, झालेलं नाही आहे. ते कमीच चिकटपणा आलेला आहे त्याला. तर त्याच्यामुळे ते अजून आपल्याला थोडंसं प्रोसेस करायचं बाकीच आहे. तर मी हलवून झाल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने पाण्यावर टाकून बघितलं तर त्याची गाठी तयार झालेली आहे आणि साखरेची अशी गोळी तयार झाली आहे. तर आपलं बघू शकता आपलं तयार झालेलं आहे. तर मी हे सफेद किंवा थोडंसं येलो टाईप बनवलेलं आहे, पिवळसर बनवलेले आहे घाटी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑरेंज घाटीसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे साखरेचा हारसुद्धा म्हणू शकता, ते दाखवणार आहे. तर आता हे सगळं गरम असतानाच फटाफट आपण त्या आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. धागा आहे ना मधोमध राहायला पाहिजे, अशा तऱ्हेने ते व्यवस्थित धाग्यांच्या वरती मधोमध टाकायचं आहे. जास्त जाडसर थर टाकायचा नाही आहे आणि गरम आहे तोपर्यंतच टाकायचं आहे. जर थंड झालं तर ते पटकन आळून म्हणजे घट्ट होऊन बसेल. त्याच्यामुळे गरम असतानाच ती प्रोसेस फटाफट करायची आहे आणि ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बाजूला मी ठेवून दिलं
ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता मी एकीकडे ऑरेंज कलरचं सेम प्रोसेस करायला ठेवले आहे आणि ते थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता आपे पात्रातलं हे आपलं थंड झालं आहे आणि ते अलगद चमच्याने थोडंसं किंचित हलवायचं आणि पटकन निघतं ते थोडंसं चमच्याच्या साहाय्याने ते हलवून मी घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही अलगदरित्या आपली ही साखरेची माळ निघालेली आहे। तर असं पिवळसर अशी छान माझी साखरेची माळ तयार झालेली आहे आणि दुसरीकडे आता मी ऑरेंज कलरचं प्रोसेस करत आहे। तर ऑरेंज कलरचं मी साखरेचा पाक तयार करायलाच ठेवलेला आहे। त्याच्यात मी ऑरेंज कलर टाकलेला आहे, तुम्हाला हवं तर दुसरा कलरसुद्धा टाकू शकता। तर मी असं छान पहिली प्रोसेस केली आहे, तसंच त्याचप्रमाणे हे ऑरेंज कलरचं मी टाकून साखरेचे पाक तयार केलेला आहे आणि छान आपला पाक तयार झाल्यानंतर मी पुन्हा आप्पे पात्रामध्ये त्याच प्रकारे प्रोसेस केली आहे आणि सगळं काही आप्पे पात्रामध्ये ते साखरेचा पाक टाकलेला आहे। अगदी 2 किंवा 5 मिनटामध्ये आपली साखरेची माळ तयार होते आणि तुम्ही बघू शकता ही माळसुद्धा 5 मिनटानंतर बघितली तर अलगद अशी आपली माळ निघत आहे। तर खूप छान अशी रंगीत माळ तयार झाली आहे। तर बघू शकता तुम्ही आणि मी दोन्ही माळ तुम्हाला दाखवते। ही एक पिवळसर माळ आहे आणि एक ऑरेंज कलरची माळ आहे। ती आपली दोन्ही माळ तयार झाली आहे। असे तुम्ही बघू शकता आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने 2 मिनिटात अशी साखरेची घाटी म्हणजे साखरेचा हार आपण घरच्या घरी तयार करू शकतो। तर कसं वाटलं तुम्हाला ही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची ही साखरेची घाटी? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या घरी नक्की तुम्ही करून बघा आणि घरच्या घरी बनवल्याचं आपल्या मनाला समाधानसुद्धा मिळतं। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा। चॅनलवर आपले नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या। बाय।